श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्याला दुःख देणारे या जगामध्ये कमी नाही आहेत. आपल्याला दुःख देणारे या जगामध्ये कमी नाही आहेत. जितकं शक्य आहे तितकंच सत्य आहे की आपल्याला आपल्या आईच्या मायाने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. आपल्याला आपल्या आईच्या मायासारखे जवळ घेणारे परमेश्वराशिवाय कोण नाही. आणि नक्कीच या दुनियेमध्ये, या जगामध्ये, या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस तुमची साथ सोडेल, पण त्याच वाईट वेळेमध्ये स्वतः स्वामी तुझा हात धरतील. जेव्हा परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा भाग्यवंत ठरशील. हे आयुष्य आहे. या मानवी जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात, तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. पण नक्कीच हेच जीवन आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट जर हासिल करण्याची तुमच्यामध्ये ताकद असेल, प्रत्येक गोष्ट मिळवण्याची तुमच्यामध्ये शक्ती असेल, तर प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला मिळणार. फक्त तुमची जिद्द चिकाटी मोठी पाहिजे, तुमची मेहनत मोठी पाहिजे. आणि नक्कीच तुला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सुख या जीवनातील भेटणार जेव्हा तू स्वामींवरती विश्वास ठेवशील. जेव्हा या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तू वारंवार सातत्याने प्रयत्न करत राहशील, तुला नक्कीच अपयशाची पायरी सुद्धा मिळेल, पण नक्कीच तुला यशाची मोठी पायरी सुद्धा मिळेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो तो व्यक्ती कधीच आयुष्यामध्ये हारत नाही. आणि नक्कीच वारंवार जो प्रयत्न करतो त्याच्याच आयुष्यामध्ये दुःख येतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. दुःख, अडचणी, संकट ही काही वेळेसाठी असतात. काही वेळानंतर सर्व काही बदलून जाईल. ही गोष्ट मी तुला सांगतो. कारण की आज बऱ्याच लोकांनी आपल्या आयुष्याचा अनुभव लोकांना सांगितलेला आहे. आणि आज बऱ्याच लोकांच्या अनुभवावरून तुला सांगतो की नक्कीच वाईट वेळ आपली चांगली वेळ येण्यासाठीच येते. म्हणून वाईट वेळ आली, त्या वाईट वेळेला स्वीकारून चांगल्या वेळेकडे पळत जा. नक्कीच स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील. तुझी चांगली वेळ सुद्धा येईल, तुझे आनंदाचे दिवस सुद्धा येतील. स्वामींचे हेच विचार, स्वामींच्या याच गोष्टी, स्वामींच्या याच शिकवणी कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. आणि हे चांगले विचार आहेत. हे चांगले विचार तरी दुर्लक्ष करू नकोस. इतर कोणत्याही गोष्टी ऐकण्यापेक्षा नक्कीच या गोष्टी ऐक. नक्कीच यशाचा मार्ग तुला लाभेल. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला लाभेल. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. तर हा विचार तुला इथपर्यंत सांगितला, पण इथून पुढे तुला नक्कीच स्वामींचे ते विचार ऐकायला मिळणार आहेत. स्वामींच्या त्या शिकवणी ऐकायला मिळणार आहेत ज्या गोष्टी कायम तुला आयुष्यामध्ये सुखी ठेवतील. आणि नक्कीच या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट तुला भाग्यवंत ठरवेल. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवत असशील तर शेवटपर्यंत ऐकून बघ. इथून 15 ते 20 मिनिटाच्या आत तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार हा स्वतः घडून येईल. पण त्यापूर्वी या कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग, या कलियुगामध्ये पुढे जाण्याचा मार्ग सर्व काही तुझ्या कानावर पडणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नको. असेल ना तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये आनंद हे कायम राहील. पण यावरूनच एक महत्वाची गोष्ट सांगतो. स्वतः स्वामींनी सांगितलेलं, या जीवनामध्ये जर तुम्ही चांगले कर्म केला तर चांगले भविष्य ठरेल. पण आज प्रत्येक माणूस हा वाईट मार्गावरतीच जातोय. आज प्रत्येक माणूस हा स्वार्थाच्या मार्गावरतीच जातोय. तर या वेळेमध्ये तू फक्त त्या लोकांचा विचार कर ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेस सुद्धा कोणी करत नाही. सध्याची वेळ, या वेळेतील झालेली परिस्थिती, बरीच लोक अशी आहेत, बरीच छोटी चिमुकली पोरं अशी आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये, ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा रडावं लागतं. एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरावं लागतं. स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली ती परिस्थिती आहे. ती छोटी चिमुकली पोरे, काही लोकांना हात नाहीत, काही लोकांना पाय नाहीत, अपंग आहेत, आंधळी आहेत, बरेच लोकांना आई वडील नाहीत. तर आज ती लोक त्यांच्या वेळेच्या मजबुरीमुळे त्यांना काही करता येत नाही. त्यामुळे लोकांसमोर एका वेळच्या जेवणासाठी हात पसरतात. आणि ती गोष्ट मी स्वतः पाहिलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा कुठे ना कुठेतरी या गोष्टी पाहिल्या असाल. तर सध्याची वेळ ही फार वाईट झालेली आहे. या वाईट वेळेमध्ये आज आपल्याकडे जवळपास सर्व काही आहे. आणि सर्व काही म्हणजे आपल्याला 2 वेळेचं जेवण तरी मिळत आहे. पण आज त्या लोकांना ते सुद्धा नाही. छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करा. महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. पण या गोष्टीला आम्हाला काही लोकांनी मदत केली. ते
या गोष्टीला आम्हाला देविका घरत, त्यानंतर नंदकुमार सर, कौशल्या परदेशी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवीन. आणि सर्वप्रथम तुम्हाला एकच सांगतो की या वाईट वेळेमध्ये आज त्या लोकांचा विचार कोणी नाही करत, तर हा मुद्दा त्या गोष्टीबद्दलच आहे की सध्याच्या वेळेत त्या लोकांना छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करू शकता. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये सर्वप्रथम एकच गोष्ट लक्षात ठेव, जसे तुझे कर्म असतील तसे तुझे भविष्य ठरतील. हा महत्वाचा मुद्दा तुझ्या समोर का मांडला, कारण की आज प्रत्येक माणूस स्वार्थी झालेला आहे. लवकरात लवकर सर्वांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी म्हणून तुझ्या समोर हा मुद्दा मांडतो. छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करून आज तू त्या लोकांना मदत करू शकतोस ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत कोणीच करत नाही. आणि नक्कीच ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कधी कोणत्या प्रकारचे संकट येणार नाही, कारण की आज ह्या लोकांनी त्या लोकांचा विचार केला आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत तरी कुणीच करत नाही. तर एक गोष्ट तुला पुन्हा सांगतो की नक्कीच या गोष्टीला दुर्लक्ष करू नकोस, कारण की आज बरीच लोक या गोष्टीला पाहतात पण बरीच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम करू शकतोस. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत करून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर हा मुद्दा तुमच्या समोर मांडला, पण हा मुद्द्याचा महत्वाची गोष्ट म्हणजे दान धर्म आणि त्या दान धर्मातून मिळालेले आपल्याला पुण्य, आणि तेच पुण्य या जीवनामध्ये कमवायचं आहे. कारण की माणूस जसा आलेला आहे माणसाला तसंच जायचं आहे. माणूस जसा रिकामी हाती आलेला आहे तुम्हाला तसंच रिकामी हाती जायचं आहे. नक्कीच तुमचे पुण्य वाढवा, तुमचे चांगले कर्म करा, तुमचे जीवन सदा सुखी राहील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट वेळेमध्ये जर तू दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये, तुझ्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल, सुख येत असेल तर त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा तुलाच होणार आहे. तर शेवटची विनंती हीच असेल की नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकतो. इथून जे स्वामी शब्द ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, ते विचार कायम तुला आयुष्यातील प्रत्येक घडामोडी शिकवून जातील. ते विचार तुला कायम आयुष्यातील प्रत्येक महत्वाची गोष्ट शिकवून जातील, प्रत्येक महत्वाची बाबी शिकवून जातील. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतात, जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतात, जेव्हा आपल्या जीवनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडतात ज्या गोष्टी आपल्याला कायम रडवत असतात, तर त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आणण्यासाठी येतात, तुला मजबूत बनवण्यासाठी येतात, तुला आयुष्याचा अनुभव देण्यासाठी येतात. जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव येईल, जेव्हा या आयुष्यामधून तू काही ना काहीतरी शिकशील, तेव्हा तू या जीवनामध्ये पुढे जाशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये संकट आहेत, आणि तेच दुःख आणि तेच संकट आणि त्याच गोष्टी आपल्याला वारंवार इतरांपेक्षा वेगळं बनवत असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आपण काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी चुकतोय, ही गोष्ट सुद्धा तू कायम लक्षात ठेव, कारण की वाईट वेळ ही आपल्या कर्मांमुळेच येते. आणि नक्कीच तू कुठेही कितीही चुकला असशील पण आता स्वामींसमोर माफी माग, नक्कीच स्वामी माफ करतील. आणि यानंतर तुला ज्या संधी मिळतील त्या संधीचं सोनं करायचं काम तुझं आहे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव की इतरांचं वाईट बघण्यापेक्षा, इतरांनी काय मिळवलं आहे, इतरांनी काय गमावलं आहे याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या दिव्याखाली अंधार बघ किती आहे, स्वतःकडे एकदा पहा आणि स्वतःकडे एकदा विचार कर की नक्कीच मी कुठे पाठी पडलो या जीवनामध्ये, नक्कीच मी कुठे चुकलो. कारण की या जीवनामध्ये इतरांचं पाहिलंस तर नक्कीच तू तुझ्या आयुष्यामध्ये कमी पडशील. तू इतरांचं चांगलं पहा, इतरांचं नक्कीच जे चांगलं करत आहेत त्यांचं बघ की ते काय चांगलं करत आहेत, आपण कुठे कमी पडत आहोत. जर तू हा दृष्टिकोन तुझा ठेवलास तर नक्कीच या जीवनामध्ये भाग्यवंत ठरशील. या आयुष्यामध्ये महत्वाची गोष्टच म्हणजे दृष्टिकोन आहे, आणि तीच दृष्टिकोन तुला कायम या जीवनामध्ये आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवेल. कारण की ज्या माणसाचा दृष्टिकोन जसा असतो त्या माणसाला त्या जीवनामध्ये तसेच त्याला जीवन दिसते. तू चांगल्या लोकांचा विचार कर, वाईट लोकांकडे पाहू सुद्धा नकोस, वाईट लोकांचा विचार सुद्धा करू नकोस. जे तुझा वाईट विचार करतील तू त्यांचा चांगला विचार कर, कारण की ह्याच दृष्टिकोन आपल्याला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतात. आणि हेच मुद्दे, हेच महत्वाचे टप्पे आपल्याला कायम आयुष्यातील प्रत्येक घडामोडी शिकवत असतात. तर महत्वाचे विचार तुला
समजत आहेत, महत्त्वाच्या गोष्टी तुला समजत आहेत आणि त्याच महत्त्वाच्या शिकवणी तू आता ऐकणार आहेस आणि त्याच महत्त्वाच्या बाबी तू आता ऐकणार आहेस. म्हणून आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. नक्कीच यशाचा मार्ग तुला लाभणार आहे. नक्कीच तुला या जीवनातील प्रत्येक गोष्ट समजेल. इथून फक्त 15 मिनिटाच्या आत महत्त्वाचे विचार तुझ्या कानावर पडतील आणि तेच महत्त्वाचे विचार कायम तुला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शिकवून जातील. नक्कीच एकदा शेवटपर्यंत पाहून बघ. तर तसंच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवण तुम्हाला भाग्यवंत ठरवणार आहेत. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकून दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल. स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे, ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुगमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका. नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या. कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते. ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचं आहे किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायची आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला या जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला या जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव
अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्या व्यक्तींवरती दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल. तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या. कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं आणि ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही, किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा, प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. तर आता इथून जर स्वामी संदेश ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, ते विचार कायम तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. कारण की या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही अशक्य नाही आणि प्रत्येक गोष्ट ही शक्य सुद्धा नाही, पण अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. तुझ्या ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी सुद्धा तुला शक्य करून दाखवतील. पण इतर महत्त्वाच्या गोष्टी, इतर महत्त्वाचे मुद्दे जे स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आज बऱ्याच लोकांनी ऐकल्या आणि आज बरेच लोक आयुष्यामध्ये भाग्यशाली ठरलेले आहेत, भाग्यवंत ठरलेले आहेत. तर त्याच गोष्टी आता तू सुद्धा ऐकणार आहेस, त्याच गोष्टी आता तू सुद्धा शिकून घेणार आहेस. पण नक्कीच ते केव्हा शिकशील, ते केव्हा ऐकशील, जेव्हा तू आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघशील. तर या जीवनामध्ये इतके पण भोळे बनू नकोस, या जीवनामध्ये एवढे पण साधेपणा दाखवू नकोस की प्रत्येक माणूस तुझा कामापुरता वापर करून जाईल. या जीवनामध्ये तुला जर जगायचं असेल तर सर्वप्रथम माणूस ओळखायला शिकायला लागेल. आणि जो व्यक्ती माणूस ओळखतो तो व्यक्ती कधीच जीवनामध्ये रडत नाही, तो व्यक्ती कधीच जीवनामध्ये दुःखी राहत नाही. हे जीवन आहे. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही, प्रत्येक गोष्ट आपली इच्छेनुसार होणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जर प्रत्येक गोष्ट आपली मनासारखी इच्छेनुसार व्हायला लागली तर नक्कीच आनंद, दुःख, सुख आणि त्यानंतर देवाचं अस्तित्वच नसतं. कारण की माणसाची कोणती इच्छाच राहिली नसती. आज नक्कीच बरेच स्वामी भक्त आहेत, आज नक्कीच बरेच स्वामी भक्त आहेत जे की आपल्या आयुष्यामध्ये कंटाळलेले आहेत, जे की
आपल्या आयुष्यामध्ये थकून गेलेले आहेत, दमून गेलेले आहेत, तर इतर बरेच स्वामी भक्त आहेत जे की स्वामींमुळे आज सुखी आहेत. तर सर्वप्रथम तुला मुद्दा सांगतो त्यांचा, ज्यांनी आजपर्यंत स्वामींची भक्ती केली पण आजपर्यंत त्यांना स्वामींकडून असे त्यांना वाटते की काहीच मिळाले नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तो स्वामी तुझ्यासोबत सातत्याने तुझ्यासोबत आहेत. स्वामी प्रत्येक वेळेत, प्रत्येक वाईट काळात तुझ्यासोबत उभे राहतील. प्रत्येक वाईट वेळेमध्ये जेव्हा प्रत्येक माणूस तुझी साथ सोडेल त्या काळोखात सुद्धा तुला साथ देतील, ज्या काळोखात तुझी सावली सुद्धा तुझ्यासोबत राहत नाही. तर जीवन कसे आहे, या जीवनामध्ये माणसाला स्वतःच्या मनावरती विश्वास करायला शिकायला पाहिजे, स्वतःच्या कष्टांवरती विश्वास करायला शिकायला पाहिजे. मेहनतीपणा, कष्टाळूपणा, त्यानंतर नक्कीच आज्ञार्थीपणा, या सर्व गोष्टी जर तुझ्या मनात असतील, या सर्व गोष्टी जर तुझ्या वागणुकीमध्ये असतील तर नक्कीच या जीवनामध्ये अपयश हे तुला कधी हरवू शकणार नाही. आणि सर्वप्रथम जो व्यक्ती प्रयत्न करतो त्यालाच अपयश मिळते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि अपयशामध्ये शब्द लपलेला आहे यश, म्हणजे तसंच आहे. अपयशाच्या पुढची पायरी ही यशाचीच असते, फक्त आपल्याला अपयश सहन करण्याची शक्ती पाहिजे. तुझ्यामध्ये सर्वप्रथम जर सहन करण्याची शक्ती असेल तर परत कधी रडण्याची वेळ येणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये आज बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्यासमोर प्रश्न उचलला की आजपर्यंत मी स्वामींची भक्ती करतोय पण मला कोणत्या प्रकारात सुख मिळाले नाही, माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, किंवा नक्कीच मला असे वाटते की स्वामी माझ्या सोबत नाही आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेव, स्वामी कायम तुझ्या सोबत असतात. स्वामी फक्त परीक्षा घेतात, तुझ्यावरती वाईट वेळ स्वतः स्वामी आणतील, स्वतः स्वामी तुझ्यावरती वाईट वेळ घालवतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, या जीवनामध्ये नक्कीच कधी वाईट कर्म करू नकोस. आणि जर वाईट कर्म केले असतील तर स्वामींसमोर हात जोड, स्वामी नक्कीच तुला माफ करतील. आजपर्यंत स्वामींनी प्रत्येकाला संधी दिलेली आहे, तुला सुद्धा अजून संध्या मिळतील. नक्कीच त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुझं आहे. माणूस तेव्हाच भाग्यशाली ठरतो, माणसाची इच्छा तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा त्या माणसाला त्या इच्छा पूर्ण करायची शक्ती सुद्धा असते. कारण की आज प्रत्येक माणूस इच्छा बघतोय, आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये इच्छा आहेत की माझ्या आयुष्यात हे व्हायला पाहिजे, माझ्या आयुष्यात ते व्हायला पाहिजे, नक्कीच मला माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट भेटली पाहिजे, हे प्रेम भेटलं पाहिजे, मला प्रत्येक सुख भेटलं पाहिजे. फक्त ह्या प्रत्येक इच्छा प्रत्येक माणूस मनात ठेवतो, पण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं हे महत्वाचं असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जो व्यक्ती प्रयत्न करतो त्या प्रयत्नालाच यश मिळते, पण जो व्यक्ती प्रयत्नच करणार नाही त्याच्या प्रयत्नांना यश कसे मिळेल. आणि वारंवार प्रयत्न करत असशील तरी सुद्धा अपयश मिळत असेल तर त्यानंतर तुझा जो यश असेल तो खूप मोठा असेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की अपयशानंतरच यशाच्या पायऱ्या चालू होतात आणि त्या पायऱ्या चढताना सुद्धा सोपं वाटतं आणि सुखद प्रवास असतं. या प्रत्येक गोष्टी तुला पूर्णपणे समजावून देणार आहे, या प्रत्येक महत्वाचे मुद्दे तुला पूर्णपणे समजावून देणार आहे. फक्त स्वामींचे संदेश, स्वामींचे शब्द दुर्लक्ष करू नकोस. महत्वाचे मुद्दे, महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनात राहणार आहे, स्वामी तुझ्या मनात राहणार आहेत, स्वामी तुझ्या सोबत राहणार आहेत. आता महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला स्वामींची गरज लागेल, ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज नक्कीच स्वामी माझी मदत करा, आज तुमच्यावरती वेळ वाईट असेल, आज तुमची परिस्थिती खराब असेल, आज तुमचे आरोग्य खराब असतील, आज तुमचे दिवस खराब असतील, तर पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असतं त्याच्या पाठी फक्त एकच हे असतं, उद्दिष्ट असतो, ते म्हणजे आपल्याला आयुष्याचा अनुभव देणे. परमेश्वर कधीच हे विचार करत नाही की माझा भक्त कधीही दुःखात असावा, संकटात असावा, पण आज ते तुला मजबूत करत आहेत. आज काही लोकांना तुझ्या आयुष्यातून घालवतील, काही लोकांना तुझ्या आयुष्यात देतील आणि काही लोक तुला आयुष्याचा अनुभव देतील, काही लोक तुला बर्बाद सुद्धा करतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. हे जीवन आहे, या जीवनामध्ये तुझ्यामध्ये सर्व काही स्वीकार करण्याची शक्ती पाहिजे. जेव्हा तू सर्व काही स्वीकार करायला शिकलास त्यावेळेस तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे परत रडण्याची वेळ येणार नाही. कारण की आज आपल्यावरती वाईट वेळ आहे, आपण ते स्वीकार केलं आणि आपण पुढे चालत राहिलो की आज माझ्यावरती वाईट वेळ आहे, मी माझे स्वतःवरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवतो. हे सर्व काही स्वीकार करून जर तू चालत पुढे गेलास तर तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा कधी ते घडणार नाही. परमेश्वराने या सर्व गोष्टी का घडवतात त्याच्या मागे फक्त एकच कारण असतो, ते म्हणजे आपल्या भक्ताला मजबूत करणे. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असतील तर फक्त एवढेच लक्षात ठेव, आज तुला परमेश्वर मजबूत करत आहे. आणि नक्कीच जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख आले असतील, परमेश्वराने तुझ्या आयुष्यामध्ये बरंच काही दिलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेव, कधीच त्या गोष्टीचा स्वार्थीपणा करू नकोस. त्या गोष्टीचा योग्य मार्गावरती वापर कर. तुझ्या यशाचा किंवा तुझ्या पूर्णपणे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट
गोष्ट जी परमेश्वराने दिलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीचा स्वार्थीपणा करू नकोस, कारण की जेव्हा तू स्वार्थी होशील तेव्हा तू पटकन खाली पडणार आहेस. कारण की ज्या ज्या वेळेस आपल्याला घमंड येतो, ज्या ज्या वेळेस आपल्यामध्ये स्वार्थीपणा वाढतो, त्या वेळेस तो मनुष्य डुबला आहे, त्या वेळेस तो मनुष्य बर्बाद झालेला आहे. या जगामध्ये, या जीवनामध्ये असे बरेच उदाहरण आहेत, असे बरेच लोक आहेत जे वरून खाली पडलेले आहेत आणि असे सुद्धा बरेच लोक आहेत जे खालून शून्यापासून वरती गेलेले आहेत आणि 100 वरून शून्यापर्यंत गेलेले आहेत. असे बरेच उदाहरण आहेत. नक्कीच त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आपण मनुष्य आहोत, आपल्याला मनुष्य जीवनामध्ये जगायचं आहे. आपल्याला फक्त या 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या मनुष्य जीवनामध्ये फक्त आपल्याला माणुसकी, त्यानंतर आपले चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य, त्यानंतर आपले चांगले सर्व काही गोष्टी, ज्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणतील, आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख येऊ नये याची दक्षता घ्यावी, याची काळजी जास्त प्रमाणात घ्यावी. कारण की आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं चालत असेल, पण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं चालवण्यासाठी आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख येत असतील तर त्याचे पुण्य सुद्धा आपल्याला मिळत नाही किंवा त्याचा लाभ सुद्धा आपल्याला मिळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल तर ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा सुखी असेल, आज तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी आनंद असेल तर नक्कीच त्या गोष्टी तुम्हाला लाभतात. त्या गोष्टींची परतफेड तुम्हाला बऱ्याच वेळा दुप्पट पटीने, तिप्पट पटीने मिळते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुम्ही कोणाला मदत केली छोटीशी तर त्याच्या दुप्पट ते तिप्पट पटीने परमेश्वर तुम्हाला देणार. परमेश्वर सर्व काही बघत आहे. आपण चुकीचं करतोय, माणसांना फसवतोय, पण ते लोकांना समजणार नाही. त्या गोष्टी तुम्हाला समजतील. फक्त त्या गोष्टी तुमच्या सोबत परमेश्वराला समजत असतात की तुम्ही लोकांना फसवताय आणि त्याची परतफेड सुद्धा तुम्हाला इथेच करायची आहे. तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही कर्म करता, तुम्ही जे काही कृत्य करता, तुम्ही जे काही विचार करता, तुम्ही जे काही त्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आणता, त्या सर्वांची परतफेड तुम्हाला इथेच करायची आहे. जीवन सुद्धा इथेच आहे, मरण सुद्धा इथेच आहे. तुम्हाला प्रत्येक सुख सुद्धा इथेच मिळणार आहे, प्रत्येक दुःख सुद्धा इथेच मिळणार आहे. सर्व काही इथेच तुम्हाला सोडून जायचं आहे. ही सर्व काही मोहमाया आहे. या दुनियातील सर्व काही मोहमाया आहे. पैसा, प्रेम हे सर्व काही मोहमाया आहे. फक्त तुम्हाला या दुनियेमध्ये जगायचं आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो, निर्मळ मनाने, निस्वार्थीपणाने परमेश्वराची भक्ती करा. या जीवनामध्ये सर्व काही लाभून जाईल. कारण की आपण जसे आलेलो आहोत आपण तसेच जाणार आहोत. आपल्यासोबत काहीच येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि फक्त दुसऱ्यांचं चांगलं बघा, स्वतःचं चांगलं होईल. जेव्हा जेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत येतील तेव्हा तेव्हा फक्त एवढेच बोलतील की तू नक्कीच माणुसकीचा धर्म पाळलेला आहेस, तुला कधी तुझ्या आयुष्यामध्ये परत संकट येणार नाही. कारण की जो माणुसकीचा धर्म निवडतो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे भेदभाव होत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारची बर्बादी लागत नाही. या सर्व गोष्टी कायम लक्षात ठेवा. परमेश्वराचे विचार, परमेश्वराचे शब्द हे महत्त्वाचे असतात. या पुढील 15 मिनिटाच्या आत तुला असे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे समजणार आहेत, असे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत ज्या गोष्टी तू कधी ऐकल्या नसशील किंवा ऐकल्या असशील तर वारंवार ऐक. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्या स्मरणात उतरतात, त्या गोष्टी आपल्या अंतरंगात उतरतात आणि त्याच गोष्टी आपल्याला कायम भाग्यवंत ठरवतात. त्याच गोष्टी आपल्या वागणुकीतून बाहेर निघतात आणि आपल्याला नशीबवान ठरवतात. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला हवी, प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्याल त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारची कठीण वेळ येणार नाही. आणि परमेश्वरावरती नक्कीच विश्वास ठेवत असेल तर स्वामींचे शब्द ऐकून जा. आता अत्यंत महत्त्वाचे संदेश समजणार आहेत. लक्षपूर्वक ऐक, दुर्लक्ष करू नकोस. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वराच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो.
आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच, पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग.
परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो, ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस आणि येणारे व्हिडिओ जे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे, कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधी असून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे, पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावला तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता
या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे. या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो मार्ग तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहे. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात. जेव्हा जेव्हा एखाद्या माणसाने स्वतःला एकटं पाहिलेलं आहे, एकटं पडताना पाहिलेलं आहे, एकटं रडताना पाहिलेलं आहे, एकटं चालताना, एकटं कष्ट करताना पाहिलेलं आहे, तो व्यक्ती कायम आयुष्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की तोच खरा माणूस असतो जो वाईट वेळेमध्ये स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या जिद्दीवरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या चिकाटीवरती विश्वास ठेवतो. तोच म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवतो. जो व्यक्ती स्वतःवरती, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो तो आयुष्यामध्ये कधीच हारत नाही. आणि परमेश्वरांनी सर्वप्रथमच सांगितलेलं आहे, जेवढा विश्वास भक्ता तू माझ्यावरती करतोस, जेवढा विश्वास तू माझ्यावरती करतोस, तेवढा विश्वास स्वतःवरती कर, स्वतःच्या मनावरती कर, स्वतःच्या मेहनतीवरती कर. बघ, जीवनामध्ये प्रत्येक सुख तुझ्याकडे येईल. आणि नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये अडथळे असतील, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कोणत्या प्रकारचे दुःख असतील, तर नक्कीच ते दुःख सुद्धा दूर होणार. कारण की कोणती ना कोणती तरी गोष्ट घडत असते, त्याच्या पाठी कोणतं ना कोणतं तरी मोठं कारण लपलेलं असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा तू आयुष्यामध्ये स्वतःला एकटं पाशील, तेव्हा फक्त एकच विचार कर, आज मला संधी मिळालेली आहे या जीवनामध्ये पुढे जाण्याची, या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची, आणि नक्कीच त्या गोष्टीमध्ये तू भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा एकटं माणूस वरती आलेला आहे तेव्हा तो पूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे. आज आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. आज जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रश्न आहेत, खूप काही असं आहे ज्या गोष्टींमुळे आपल्याला रडायला येतो. आपण कुठे ना कुठेतरी हारलेलो असतो, आपण कुठे ना कुठेतरी कुटुंबामध्ये हारलेलो असतो, आपण प्रेमामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या कामकाजामध्ये हारलेलो असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मानवी आयुष्य आहे, मानवी जीवनामध्ये अशी कोणतीच गोष्ट, असा कोणताच व्यक्ती नाही ज्याला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळालेले आहे. फक्त प्रत्येक सुख मिळवण्याचा अनुभव नक्की मिळतो, आणि तोच अनुभव या जीवनाला यशस्वी ठरवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. मानवी जीवनात आहेस, या मानवी जीवनामध्ये अनुभव खूप महत्वाचा आहे. आणि आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते सर्व काही तुला स्वामींकडून दिलेला अनुभव आहे. काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असणार आहे, काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ असणार आहे. आणि जर आज तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, बऱ्यापैकी मागच्या काळापेक्षा आता तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, तर फक्त त्याची किंमत ठेव. कारण की परमेश्वराने अगदी वरती गेलेला माजलेला माणूस त्याला खाली पाडण्यात वेळ
केलं नाही आणि जो खालचा माणूस आहे, कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्याला वरती आणण्यास झटक्यात वेळ लावला नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे राग आणि माणसाचा अगदी मोठा दुश्मन म्हणजे माज आणि त्यानंतर स्वार्थ. या 3 गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा तू स्वार्थी होशील तेव्हा तेव्हा तुला जीवनामध्ये कठीण वेळ येईल. जेव्हा जेव्हा तू माजशील तेव्हा तेव्हा तू खाली पडशील. जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा तेव्हा तुझेच नुकसान होईल. या गोष्टी नेहमी लक्षात ठेव. म्हणून जीवनामध्ये फक्त शांत राहा. शांत राहून फक्त विचार करावा माणसाने. आज तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ आहे ना, तर तू फक्त विचार कर ती कठीण वेळ का आली, कशी आली, कोणत्या कारणामुळे आली आणि मग त्याच्यावरती हळूहळू विचार करत जा. स्वतःसाठी टाइम काढ. हळूहळू विचार करत जा की यासाठी मला काय करावं लागेल की मी या गोष्टीतून बाहेर निघेल. फक्तच परमेश्वराकडे जाऊन तुम्ही म्हणालात की मला या गोष्टीतून बाहेर काढ, पण त्या गोष्टीसाठी जर तुम्ही प्रयत्नच केला नाहीत तर ती गोष्ट सुद्धा कुठे ना कुठेतरी अशक्य वाटते. कारण की परमेश्वराला सुद्धा वाटतं की प्रत्येक माणूस हा स्वतःच्या जिद्दीवरती राहावा, प्रत्येक माणूस हा स्वतःच्या मनावरती राहावा. नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण की जेव्हा पण मोठे संकट येईल ना तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्या पाठीचे असतील, पण कुठे ना कुठेतरी तुला स्वतःहून स्वतःचं काही ना काहीतरी करावं लागेल. कारण की रिकाम टेकड्या माणसांना इथे कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट वेळ आलेली आहे तेव्हा तेव्हा स्वामींनी मदत केलेली आहे. स्वामी सुद्धा म्हणतात तू प्रयत्न करत राहा, यश तुझ्या पाठी धावत येईल. नक्कीच यश तुझ्या पाठी धावत येईल. फक्त तू प्रयत्न करत राहा. स्वामींचे विचार अनमोल आहेत, स्वामींच्या गोष्टी अनमोल आहेत, स्वामींचे प्रत्येक शब्द हे भरपूर अनमोल आहेत आणि त्याच गोष्टी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. म्हणून नेहमी तर सध्याच्या वेळेतील परिस्थिती तुम्हाला समजली आहे. सध्याच्या वेळेतील खरी परिस्थिती तुम्हाला समजली आहे आणि आता ह्याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्याच गोष्टी परमेश्वर पाहत असतो. आपलं हे आयुष्य एक मोहमाया आहे. आपले आयुष्य हे एक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. सर्वप्रथम या जीवनामध्ये सर्व काही मोहमाया आहे. धन, पैसा, लोभ, त्यानंतर सर्व काही मोहमाया आहे. फक्त परमेश्वर एवढा पाहतो की कोणता माणूस चांगला आहे, कोणता माणूस चांगला नाही. जर या जीवनामध्ये माणुसकी जपलात, जर या आयुष्यामध्ये माणुसकी जपलात तर आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. हे स्वतः मी लिहून देतो. कारण की जो व्यक्ती चांगलं करतो त्या व्यक्तीसोबत चांगलंच होतं. फक्त ज्या व्यक्ती चांगलं करतो पण त्याच्या आयुष्यामध्ये अजून सुद्धा वाईट घडत असेल तर फक्त एवढेच विचार करा की माझी परीक्षा चालू आहे, माझी जी ही वेळ आहे ती वेळ खराब आहे. कारण की स्वामींना वेळ बदलण्यास वेळ लागत नाही, स्वामींना चमत्कार करण्यास वेळ लागत नाही. स्वामी फक्त पारख करत असतात की कोणता व्यक्ती बरोबर आहे, कोणता माणूस बरोबर आहे, कोणता माणूस त्या लायकीचा आहे, जो माणूस सुखी राहू शकतो. जर तुम्ही सर्व काही नीट केला तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या ह्याच गोष्टी आहेत. कर्म, त्यानंतर तुमचे कृत्य, तुमचे विचार आणि त्यानंतर तुमच्यातील संयमता आणि त्यानंतर तुमच्यातील मेहनत. जर तुमच्यात चांगली मेहनत करण्याची कष्टाळूपणा असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी उपाशी राहणार नाही. जर तुमच्यामध्ये संयमता असेल, जर तुमच्यामध्ये वाट पाहण्याची शक्ती असेल, जर तुम्ही सर्व काही सहन करू शकता तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. जर तुमच्यामध्ये सर्व काही अशा गोष्टी असतील ज्या गोष्टी तुम्ही करताय, जर तुमच्यामध्ये चांगले कर्म असतील तर तुमच्यासोबत कधी वाईट घडणार नाही. जर तुमचे चांगले विचार असतील तर तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करणार नाही. या सर्व गोष्टी समजून घ्या. या सर्व गोष्टी एक मोहमाया आहेत. परमेश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराची भक्ती करा, परमेश्वराची भक्ती करा. कधी कोणत्या प्रकारचे दुःख अडचणी आयुष्यात येणार नाही. ही गोष्ट मी सांगतो कारण की स्वतः स्वामींनी एवढे मोठे मोठे चमत्कार घडून आणले आहेत. स्वतः स्वामी प्रत्यक्षात अक्कलकोटात आलेले आणि अक्कलकोटामध्ये येऊन बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून गेले. आंधळ्याला डोळे दिले, ज्याला चालता येत नव्हतं त्याला चालायला दिला, मृत माणसाच्या आयुष्यामध्ये, मृत माणसाच्या देहामध्ये त्यांनी जीवन दान दिला. एवढे मोठे मोठे चमत्कार स्वतः स्वामींनी माणसांसमोर घडून आणले. तेव्हा जे स्वामींचे भक्त झाले त्या भक्तांचा विश्वास आजपर्यंत स्वामींवरती कमी झाला नाही आणि अजूनपर्यंत स्वामी मोठे मोठे चमत्कार घडून आणतात. कारण की स्वतः स्वामी जाताना म्हणालेले की नक्कीच मी तुमच्या सोबत आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त माझी आठवण काढ. मनापासून स्वामींना आवाज देशील, स्वामी तुझ्या सोबत राहतील. मनापासून स्वामींना पुकारशील, स्वामी तुझ्या सोबत
सोबत येतील, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी सोबत येतील. स्वामींवरती विश्वास शेवटपर्यंत ठेव. आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्तांचा विश्वास स्वामींनी तुटून दिलेला नाही. तू फक्त वेळेची वाट पहा. तू तुझ्या प्रत्यक्ष वेळेची वाट पहा, त्यानंतर बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडून येतो. प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो, एक कालावधी लागतो. त्या कालावधीनंतर सर्व काही बदलून जातं. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख असेल, आज तुला अत्यंत महत्त्वाची गोष्ट एकच सांगेन, जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख असतील, तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख जास्त प्रमाणात आले नाही, आज तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही नीट आहे, तर फक्त एवढेच लक्षात ठेव की वाईट वेळेमध्ये काय असतं. वाईट वेळेमध्ये आपल्याला सर्व काही सोसावं लागतं आणि चांगल्या वेळेमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा माज येऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे 2 गोष्टी आहेत ज्या गोष्टी मनुष्याला बर्बाद करून टाकतात, ते म्हणजे लोभ आणि त्यानंतर आपल्याला त्या आयुष्यामध्ये कधीही लोभ करायचा नाही आहे. जर या आयुष्यामध्ये जर तुम्ही लोभ केलात, त्या आयुष्यानंतर तुम्ही स्वार्थीपणा केलात, या 2 गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकतील. स्वार्थीपणा आणि लोभ. जर तुम्ही या आयुष्यामध्ये हावभाव केलात, एखाद्या गोष्टीची जास्त हावभाव केलात, पैशांची जास्त हावभाव केलात, त्यानंतर जर तुम्ही आयुष्यामध्ये स्वार्थासाठी जगलात की माझं होऊ दे चांगले, ह्याचं काही नाही, त्याचं नको होऊ दे चांगलं, माझं सर्व काही चांगलं होऊ दे, या 2 गोष्टींसाठी जर तुम्ही आयुष्य जगत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर बर्बादी लागू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख येतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. स्वामींचे हेच जे विचार आहेत ते विचार मनुष्याला भाग्यवंत ठरवतात. हे चांगले चांगले विचार जर तुम्ही रोज ऐकलात तर नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल. तर चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती सुद्धा नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णाचे ठरून जाणार आहेत. आता यापुढील स्वामीं संदेश, यापुढील स्वामींचे विचार हे तुला पुन्हा भाग्यवंत ठरवतील. इथून फक्त 15 ते 20 मिनिटं ऐकून बघ, त्यातच बघ तुला किती फरक जाणवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत, पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे. स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो. ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय. चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या
सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील, चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, त्याचं वाईट तू पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर, स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर यापुढील स्वामी संदेश जो ऐकणार आहेस तो तुला अत्यंत महत्वाचा ठरून जाणार आहे. नक्कीच यापुढील स्वामी संदेश हा शेवटपर्यंत ऐकूनच बघ. अजून मोठे मोठे येणार आहेत म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल, तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच,
आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोज मुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे.
कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस. हे वाक्य तुला सांगतो, कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार.
आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो, आणि नक्कीच माझ्या सोबत राहा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात, पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल, विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहे, उद्या तर आता एक मोठी गोष्ट तुम्हाला समजली असेल, पण आतापासून जो स्वामींचा संदेश चालू होईल त्या स्वामींच्या संदेशामध्ये तुला प्रत्येक ती गोष्ट समजून जाईल जी गोष्ट तू कधी ऐकली सुद्धा नशील, किंवा ती गोष्ट ऐकली असेल तर एकदा पुन्हा ऐकून बघ. कारण की ज्या ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, हृदयात राहतात, त्या गोष्टी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. स्वामी संदेश, स्वामी विचार, स्वामींच्या शब्दांमध्ये चांगले विचार लपलेले आहे, चांगले विचार दडलेले आहे. ते विचार आपल्याला कधी जीवनामध्ये हरू देणार नाहीत, ते विचार कधीच आपल्याला जीवनामध्ये रडू देणार नाहीत. स्वामींचे शब्द नेहमी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील, स्वामींचे प्रत्येक विचार नेहमी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. आणि आता महत्वाचे विचार, महत्वाचे संदेश चालू करूयात. ते म्हणजे या जीवनामध्ये पुढे जाण्याचा मार्ग काय आहे, या जीवनामध्ये सुखी राहण्याचा मार्ग काय आहे, या जीवनामध्ये आनंदी राहण्याचा मार्ग काय आहे, आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायचं मार्ग काय आहे, आणि नक्कीच स्वामींचे दर्शन घेण्याचा मार्ग काय
आहे आणि नक्कीच स्वामींच्या चरणी जाण्याचा मार्ग काय आहे. आज 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 बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये खुश आहेत, तर आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये रडत आहेत. आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या सामोरे जात आहेत. आता फक्त एवढेच सांगेन की नक्कीच जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी ठरतो. दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. कोणाला प्रेमाबद्दल दुःख असतं, कोणाला धनाबद्दल दुःख असतं, कोणाला आपल्या यशाबद्दल दुःख असतं, तर कोणाला आपल्या कुटुंबाबद्दल दुःख असतं, कोणाला आपल्या स्वास्थ्याबद्दल आपल्या शरीराबद्दल दुःख असतं, तर कोणाला बऱ्याच गोष्टीचं दुःख असतं. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, हे जीवन आहे. या जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या आयुष्यामध्ये एक सुद्धा दुःख नसेल. या जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही जो सर्व सुखी असेल, सदा सुखी असेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या जीवनामध्ये माणूस जसा आलेला आहे तसाच जाणार आहे. जसा माणूस रिकामे हाती आलेला आहे तसाच माणूस रिकामे हाती जाणार आहे. तू फक्त तुझ्या कर्मांवरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या विचारांवरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या गोष्टींवरती विश्वास ठेव, तुझ्या प्रत्येक कृत्यांवरती विश्वास ठेव. बाकी धन पैसा सर्व काही मोहमाया आहे. या जीवनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टीला आपल्याला मोह लागतो आणि नक्कीच आपण परमेश्वरासमोर ती इच्छा ठेवतो. फक्त परमेश्वराला रोज मनापासून आवाज मार, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव. तुला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळणार, तुला आयुष्यातील प्रत्येक सुख सुद्धा मिळणार, सोबत स्वामींचं प्रेम सुद्धा मिळणार. स्वामींच्या शब्दांमध्ये तेवढी ताकद आहे, स्वामींच्या विचारांमध्ये तेवढी ताकद आहे. आज बरीच लोक आपला स्वामी संदेश ऐकतात, पण आज बऱ्याच लोकांना आजचा हा स्वामींचा संदेश पाठव, कारण की या स्वामींच्या संदेशामध्ये तेच शब्द लपलेले आहेत जे शब्द आपल्याला भाग्यवंत ठरवतील. तेच विचार लपलेले आहेत जे विचार आपल्याला भाग्यवंत ठरवतील. तेच विचार लपलेले आहेत ते आपल्याला यशस्वी ठरवतील. आणि प्रत्येक माणसाला फक्त एवढेच सांगेन की स्वामी हे चमत्कार घडवतात. स्वामी हे प्रत्येक लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख दूर करतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातून प्रत्येक संकटातून प्रत्येक माणसाला बाहेर काढतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. फक्त हे सर्व काही वेळेचा खेळ आहे. जशी वेळ असेल तसं तुला सर्व काही समजून जाईल. वेळ ही पटकन बदलते. वेळ ही कशी बदलेल, कधी बदलेल, केव्हा बदलेल हे सुद्धा सांगता येत नाही. आज तुझे आयुष्य काय आहे, उद्या तुझे आयुष्य काय असेल हे सुद्धा सांगता येत नाही. तू आजच्या गोष्टीवरती लक्ष ठेव. आता मी काय करतोय, आता मी काय करणार आहे, पुढे मला काय करायचं आहे, या गोष्टी लक्षात ठेव. मागे काय केलं आहेस, मागे कोणत्या गोष्टीमध्ये चुकला आहेस, मागे कोणती गोष्ट चुकीची केली आहेस, ती गोष्ट सोडून दे. स्वामींसमोर फक्त माफी माग, स्वामी त्या गोष्टीसाठी सुद्धा माफ करतील. पण आता काय करणार आहेस, या पुढे काय करणार आहेस, त्याच्यावरती नीट लक्ष दे. आणि नक्कीच तू जेव्हा यशस्वी ठरशील त्या यशाचा स्वाद तू गरीब लोकांना सुद्धा दे, तू गरजू लोकांना सुद्धा दे. नेहमी जर तू आयुष्यामध्ये आनंदी असशील तर तुझ्यामुळे आणखीन 4 लोक आनंदी राहायला पाहिजेत. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जर तुझ्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल ना तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे संकट येणार नाही, कधीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. स्वामींचे हेच विचार आहेत, स्वामींचे हे शब्द आहेत जे शब्द कायम लोकाला भाग्यवंत ठरवतात, जे शब्द कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. तर पुन्हा सुद्धा हेच सांगेन की आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ, नक्कीच भाग्यवंत ठरशील. त्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते, कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे.
आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकला, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच तुला याच सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील, आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली, आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही